दिव्यांग बांधवांचं त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे मित्रांनो, ते आता थोड्या वेळ अगोदरपासूनच त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तुम्ही बरोबर ऐकलेलं मित्रांनो. तर मित्र हो, खूप दिवसापासून जे दिव्यांग बांधवांचं रखडलेलं अनुदान आहे 2 महिन्याचं, एका महिन्याचे म्हणजे ₹2,500 आणि 2 महिन्याचे म्हणजे ₹5,000 जास्तीत जास्त लाभार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना, पात्र दिव्यांग बांधवांना आणि पात्र दिव्यांग भगिनींना 2 महिन्याचं त्यांच्या हक्काचं ₹5,000 जे अनुदान आहे मित्रांनो, ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर थोड्या वेळ अगोदरपासूनच जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. मित्र काल रात्रीपासूनच SAS.MyIT हे जे पोर्टल आहे, ते पोर्टल दिव्यांग बांधवांच्या वितरणाच्या प्रक्रियेसंबंधात बंद होतं. आज सकाळी 9 वाजेपर्यंत ते बंद होतं मित्रांनो. आणि आता थोड्या वेळ अगोदरपासून तो मेसेज सुद्धा हटून गेलेला आहे आणि खूप साऱ्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचं 2 महिन्याचं जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुद्धा सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर मित्रहो, हे जे दिव्यांग बांधव आहेत हे फक्त आणि फक्त ज्या दिव्यांग बांधवांचं डिसॅबिलिटी कार्ड म्हणजे प्रमाणपत्र परमानंट आहे, UDID कार्ड परमानंट आहे, त्यांची KYC झालेली आहे आणि तहसील कार्यालयामध्ये सर्व कागदपत्र जमा केलेली आहेत आणि तहसील कार्यालयामधून सर्व गोष्टी त्यांच्या ओके आहेत, अप्रूव्ह आहेत. ज्या गोष्टी एनी हव्या होत्या ते सुद्धा त्यांचं पेमेंट वगैरे काय जे असते डेस्क 1 डेस्क 2 हे सर्व काही तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी विभाग या विभागामधील सर्व प्रोसेस पद्धतशीर आहे, ओके आहेत. त्या सर्व दिव्यांग बांधवांना, पात्र बांधवांनाच हे फक्त पैसे येत आहे, 2 महिन्याचे येत आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवांचं त्यांच्या अनुदानाचा संदर्भातला जो प्रश्न आहे, जी चिंता होती, जी आता कुठे ना कुठे मिटताना दिसत आहे, मिटलेली आहे. आता दिव्यांग बांधवांसोबतच किंवा दिव्यांग बांधवांच्या व्यतिरिक्त ज्या आपल्या विधवा माता भगिनी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सोबतच दिव्यांग सोडून इतर संजय गांधी निराधार योजनेमधील आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमधील जे बांधव आहेत, लाभार्थी आहेत, त्यांच्याकरिता सुद्धा खूप लवकरच अपडेट येणार आहे आणि त्यांच्या हक्काचं मे महिन्याचं जे अनुदान आहे ते सुद्धा त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिताची प्रोसेस प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या संदर्भात लवकरच अपडेट मिळणार आहे. ती अपडेट मिळाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत अपडेट पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे दिव्यांग बांधवांनो. तर बांधव हो, या आठवड्याभरापासून आपण या विषयासंदर्भात फॉलोअप घेत आहे, पाठपुरावा करून त्याची माहिती अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती सर्व आपल्या सर्व बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या बांधवांना आलेले नाही त्या बांधवांनी काय काय करण्यासंदर्भात आपण जेव्हा व्हिडिओ टाकले तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीलाच आपण सर्वांना एक गोष्ट आवर्जून आणि खूप वेळोवेळी सांगितलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगितलेली आहे की ज्या ज्या दिव्यांग बांधवांना, भगिनींना शक्य आहे त्या दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन विचारपूस करायची आहे, लोकेशन घ्यायचं आहे, तिथं कोणती त्रुटी आहे का काय आहे ते पाहून ते दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोबत सर्व कागदपत्र घेऊन जायची, कोणती कागदपत्र घेऊन जायची ते आपण सांगितलेलं आहे. आणि अक्षरशः खरोखर खूप साऱ्या दिव्यांग बांधवांनी या गोष्टीला महत्त्व देऊन त्यांनी त्यांचं तहसील कार्यालय गाठलेलं आहे. तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांना काय उत्तर मिळालेलं आहे ते जवळपास माझ्या खूप साऱ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी ते कळवलेलं आहे. आणि हे त्यांच्याकरिताच गेले असंच नाही, तर त्यांच्या जाण्यामुळं तिथे काय उत्तर मिळालं, काय बदल असू शकतो किंवा काय करणे आवश्यक असते हे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याच्या नंतर आणि हा व्हिडिओ आणि या कमेंट बॉक्स वाचल्याच्या नंतर जे लाभार्थी जाऊ शकत नाही, जे लाभार्थी घरी आहेत त्या लाभार्थ्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने खूप मोठी मदत झालेली आहे. त्यांच्या सुद्धा शंका कुशंका प्रश्नांचं निरसन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आता लक्षात आलेलं आहे की आपल्यासोबतही असं होऊ शकते का. मग त्यावेळेस त्यांनी तो प्रश्न मिटवण्याकरिता भलेही हॉस्पिटलच्या दवाखान्याच्या तब्येतीच्या काळजी घेऊन किंवा एखादा ॲटो, रिक्षा, वाहन घेऊ किंवा शेजारी पाजारी, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ता सोबत घेऊन का होईना, परंतु त्यांनी सुद्धा तहसील गाठण्याचा प्रयत्न केला आणि आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न आता खूप सारे बांधव करताना दिसत आहे. म्हणजे हे जे तहसील कार्यालयामध्ये तुम्ही गेले यामुळे तुम्हाला आणि इतरांना सुद्धा खरोखर अक्षरशः खूप मदत होत आहे. तर मी तर म्हणतो जे बांधव दिव्यांग घरी आहेत त्यांच्या वतीने सुद्धा आणि तुम्ही स्वतःसाठी गेले तरी तुमचे सुद्धा मी खरोखर मनापासून आभार मानतो. कारण की मी इथून तुम्हाला नेहमी सांगत राहतो आणि खूप सारे लाभार्थी असे आहेत की त्यांना फक्त असं वाटते की बुवा यांनी तारीख सांगून द्यावी, आम्हाला पैसे यावे. तुमच्या त्रुटी असतील तर तुम्हाला पैसे येणार तरी कसे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या त्रुट्या दूर करत नाही. खूप सारे लाभार्थी असे आहेत की ज्यांना सर्व त्रुट्या दूर केलेल्या असताना सुद्धा पैसे आलेले नव्हते. त्यांना सुद्धा मी आश्वासित केले होते वेळोवेळी की एकदम निश्चिंत राहा, तुमचं सर्व ओके आहे, बरोबर आहे, तर 100% तुम्हाला पैसे येतील. वितरण प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, खोळंबलेली आहे. वितरण प्रक्रिया थांबलेली होती आणि जेव्हा वितरण प्रक्रियेकरिताची प्रोसेस काल दुपारी सुरू झाली ती अपडेट आपण ताबडतोब आपल्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत, दिव्यांग भगिनींपर्यंत कालच्या कालच पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आता जेव्हा वितरण सुरू झालं तेव्हा सुद्धा आपल्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की तुमचं 2 महिन्याचं 2,500 असे ₹5,000 हक्काचं अनुदान तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात
झालेली आहे मित्रांनो. तर मित्र व्हिडिओला एवढ्यातच घेऊ. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न, शंका, कुशंका असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रतिक्रियेला, प्रश्नांना उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमचे या योजनेसंदर्भात किंवा इतर कुठल्याही योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, शंका, कुशंका असतील, नक्की 100% व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी जी माहिती, अपडेट, गोड बातमी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच 100% तुमच्याकरिता लाख मोलाची, उपयोगी आणि आधारदायक ठरेल मित्रांनो. तर मित्र, हे अपडेट सुरू झालं, वितरण सुरू झालं, पैसे येत आहेत. हा जो एक विषय आहे व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला, हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचावा, याकरिता हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना धीर मिळेल, आधार मिळेल, मदत होईल आणि ते सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमी ज्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवट अखेरला सांगतो, भेटूया अजून एका गोड बातमीसह. तर भेटूया त्या गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.